नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेतून भाजपात प्रवेश केलेले मिलिंद गान यांना भाजपनं शहर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे। मिलिंद गान यांनी यापूर्वी तब्बल 17 वर्ष शिवसेनेत कार्यरत असताना उपशहर प्रमुख म्हणून काम केलं होतं। त्यांच्यातील नेतृत्व गुणांची दखल घेत भाजपनं त्यांना ही संधी दिली आहे। नगरपालिका निवडणुकीत नवरेनगर हरिओम पार्क प्रभागातून शिवसेनेतर्फे उमेदवारीसाठी मिलिंद गान यांच्या पत्नी चंदा गान इच्छुक होत्या, मात्र त्यांना डावलण्यात आल्यामुळे त्यांनी भाजपात प्रवेश करून निवडणूक लढवली आणि कडवी झुंज दिली। निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी गान दाम्पत्याचा जनसंपर्क, त्यांच्यातील नेतृत्व गुण लक्षात घेत भाजपनं त्यांना नुकतीच शहर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे। भाजप महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील, गटनेते अभिजित करंजुले पाटील आणि नगरसेवक विश्वजित करंजुले पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं। अनेक वर्षांपासून राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या मिलिंद गान यांच्या नियुक्तीमुळे अंबरनाथ शहरातील भाजप संघटनेला अधिक बळ मिळेल असा विश्वास यावेळी गुलाबराव करंजुले पाटील यांनी व्यक्त केलाय। नमस्कार, मी मिलिंद शरदराव गान आज भाजप तर्फे शहरातले मोठी जिम्मेदारी म्हणजे उपशहर पदी माझी निवड केलेली आहे। मी माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, आमचे महाराष्ट्राचे रवींद्रजी चव्हाण साहेब, तसेच आमच्या अंबरनाथमधील श्रेष्ठ गुलाबरावजी करंजुले साहेब, तसेच आमचे गटनेते अभिजितजी करंजुले, विश्वजितजी करंजुले आणि तसेच आमचे सर्वांचे लाडके आणि अंबरनाथ शहरांचे आमचे जे पवन सुरेश वाळेकर यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज माझ्यावर जी भाजपमधनं जी जिम्मेदारी टाकली आहे उपशहर अध्यक्षाची, ती मी चांगल्या पद्धतीने पार पाडील आणि भाजपमय वातावरण माझ्या प्रभागामध्ये असेल किंवा अंबरनाथ शहरामध्ये असेल तर ही चांगल्यात चांगलं काम अंबरनाथमध्ये माझ्यातर्फे मी करील आणि माझे सर्व कार्यकर्ते, माझे सोबत जे कार्यकर्ते आज माझ्या प्रभागात असेल किंवा शहरात असेल ते सर्व माझ्यासोबत आहे आणि मी भाजपमय वातावरण माझ्या प्रभागामध्ये करील अशी मी आपणास गवाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। मिलिंद गान यांच्यावर शहर उपाध्यक्षाची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे। मिलिंद गान कर्तृत्ववान आणि अतिशय मेहनती अशी व्यक्तिमत्व आहे। आम्हाला खात्री आहे की मिलिंद गान हे नक्कीच भारतीय जनता पक्षाचं कार्य अगदी इमानीतबारे करतील आणि त्याचा जो फायदा अंबरनाथमध्ये भारतीय जनता पक्षाला होईल। मिलिंद गान हे फार जुन्या राजकारणामध्ये एक व्यक्तिमत्व आहे। मी त्यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो। दरम्यान या नियुक्तीनंतर चंदा गान यांनी केलेली फेसबुक पोस्टही चर्चेत आली असून त्यातून त्यांचा रोख अप्रत्यक्षपणे कुणावर आहे याबाबत तर्कवितर्क सुरू झालेत। एकमत न्यूज, अंबरनाथ।